माझं नाव पंकज. आपण आज पाहणार आहोत लॉंग टर्ममध्ये एक प्रॉफिटेबल पोर्टफोलिओ कसा बिल्ड करायचा. सेकंड गोष्ट, पोर्टफोलिओ बिल्ड करताना त्याच्यामध्ये सेक्टर सिलेक्शन कसं असलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की एखाद्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स बाय केले पाहिजेत. चला तर मग आपण पाहूया एक प्रॉफिटेबल पोर्टफोलिओ कसा बिल्ड करायचा. पोर्टफोलिओ बनवताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल तर तुमचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. डायव्हर्सिफाईड म्हणजे काय, एकाच सेक्टर, एकाच इंडस्ट्री किंवा एकाच थीममध्ये इन्व्हेस्टमेंट न करता ज्या सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, त्या सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये ग्रोथ आहे, अशा सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, असे सेक्टर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करणं, यालाच आपण म्हणतो डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बिल्ड करतोय आपण. एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. एक रमेश आणि सुरेश नावाचे दोन मित्र होते. या दोघांनी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. रमेशचा पोर्टफोलिओ आणि सुरेशचा पोर्टफोलिओ या दोघांनी पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी सुरुवात केली. पण रमेशने काय केलं की त्याच्या पोर्टफोलिओमध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली 100%. ते सुरेशने काय केलं की त्याच्या पोर्टफोलिओमध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या सेक्टरमध्ये ग्रोथ आहे, जसं की बघायला गेलं येणाऱ्या काळामध्ये पॉवर सेक्टर हे डिमांडिंग राहील, त्यानंतर ऑटो सेक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, काही रिन्युएबल एनर्जीचे स्टॉक्स होते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, काही इलेक्ट्रिक व्हेकलचे स्टॉक्स होते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. अशा वेगवेगळ्या थीममध्ये त्याचा पोर्टफोलिओ सुरेशने डायव्हर्सिफाईड केला. आणि रमेशनं काय केलं की त्याच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ना, जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती त्यांनी 100% इन्व्हेस्टमेंट ही बँकिंग आणि फायनान्सवाल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. येणाऱ्या काळामध्ये काय झालं, येणाऱ्या काळामध्ये काही वर्षानंतर फायनान्शियल सेक्टरमध्ये हे क्रायसिस आलं. फायनान्शियल सेक्टरमध्ये काही स्कॅम झाला किंवा काही न्यूज झाली. तर ज्यावेळेस फायनान्शियल सेक्टरचे स्टॉक डाऊन झाले, त्यावेळेस रमेशचा ज्यावेळेस तुम्ही पोर्टफोलिओ बघाल तर रमेशचा पोर्टफोलिओ हा 50% जास्त डाऊन झाला होता. तो जर तुम्ही सुरेशच्या पोर्टफोलिओकडे बघितलं, त्याच्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केली असल्या कारणाने त्यानं पण बँकिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. पण त्याच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये स्टॉकचं अलोकेशन त्यांनी प्रॉपर केल्यामुळे, प्रत्येक सेक्टरमध्ये स्टॉक सिलेक्शन प्रोसेस बरोबर केल्यामुळे त्याचा पण पोर्टफोलिओ मायनसमध्ये गेला. पण तो रमेशसारखा पोर्टफोलिओ त्याचा 50% मायनस गेला नाही, तो 5%नीच मायनस गेला, म्हणजे 5% मायनस गेला. याचा अर्थ काय की डायव्हर्सिफिकेशन आणि तुम्ही पैसे कसे अलोकेशन करताय ना, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, सेक्टर सिलेक्शन कसं असलं पाहिजे. तर सेक्टर सिलेक्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ज्या सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जे सेक्टर येणाऱ्या 20 ते 25-30 वर्षासाठी मार्केटमध्ये सस्टेन करेल, अशा सेक्टरमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली लॉंग टर्मसाठी, तर आपला पोर्टफोलिओ हा प्रॉफिटेबलच राहू शकतो. सेक्टरचं जर तुम्ही ॲनालिसिस करायचं ठरवलं ना, तुम्हाला एक गोष्ट कळेल की प्रत्येक सेक्टरमध्ये कंटिन्यू ऑपॉर्च्युनिटी नसते. जसं की बघायला गेलं की काही वर्ष, 2 ते 3 वर्ष समजा IT चाललं तर ऑटो चालणार नाही, किंवा ऑटो चाललं तर बँकिंग अँड फायनान्स चालणार नाही, किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये फार्मा सेक्टरने 100% जास्त रिटर्न दिलं. मग हे सेक्टरमध्ये जर बघायला गेलं ना आपण, त्या सेक्टरमध्ये उतार चढाव चालत राहतात. अशा सेक्टरमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली लॉंग टर्मसाठी, तर आपला पोर्टफोलिओ हा प्रॉफिटेबलच राहू शकतो. ज्यावेळेस तुम्ही सेक्टर सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते की तुमच्याकडे तुम्हाला जो पोर्टफोलिओ बनवायचा, समजा 50,000चा बनवायचा असेल किंवा 1,00,000चा बनवायचा असेल, तर तुम्ही त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही जे सेक्टर सिलेक्ट केले त्याच्यामध्ये कशा पद्धतीने डिवाईड करता, कशा पद्धतीने तुमचे पैसे हे ॲलोकेट करता. म्हणजे साधं एक्झाम्पल द्यायचं की तुम्हाला 1,00,000चा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, तर तुम्ही बँकिंग अँड फायनान्समध्ये किती टाकताय, तुम्ही IT मध्ये किती टाकताय, तुम्ही फार्मामध्ये किती टाकताय, तुम्ही रिन्युएबल एनर्जीमध्ये किती टाकताय, तुम्ही केमिकल इंडस्ट्रीमध्ये किती टाकताय. हे ॲलोकेशन एकदा तुम्हाला जमलं ना, लॉंग टर्ममध्ये तुमचा पोर्टफोलिओ प्रॉफिटेबल राहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लास्ट प्रश्न की माझ्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स असले पाहिजे. याचं जर तुम्हाला आन्सर पाहिजे असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक ॲनालिस्ट हा वेगवेगळं सांगेल. जसं की बघायला गेलं की आत्ताच्या कंडिशनमध्ये, करंट मार्केट कंडिशनमध्ये फोकस इन्व्हेस्टमेंट किंवा फोकस पोर्टफोलिओ असलं पाहिजे असं मानलं जातं. पण मला असं वाटतं की फोकसपेक्षा जर तुमचा पोर्टफोलिओ हा थोडासा डायव्हर्सिफाईड असेल, तर तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. माझ्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स असले पाहिजे हे समजण्यासाठी आहे ना, आपण एक गेम खेळणार आहोत. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जर सक्सेसफुल होण्यासाठी आहे ना, तुम्हाला एकदा ह्या गेम कळाला ना, तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर गेम काय आपण बघूया. हा गेम आहे, याला आपण म्हणतो प्रोबॅबिलिटीचा गेम. तर आपण काय करायचं आहे हे आपण पाहूया. गेमसाठी तुम्हाला फक्त तुमच्याकडे 1 रुपयाचा कॉईन असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कॉईन हवेमध्ये उडवतो, त्यावेळेस त्या कॉईनमध्ये एक तर हेड किंवा टेल पडेल. मग आता याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी काय, एकदा आपण कॉईनवर जर फेकला तर हेड किंवा टेल पडेल.
जर तोच कॉईन आपण 5 वेळेस जर हवेमध्ये फेकला तर तुमचं कितीही जरी बॅड लक असेल तर याच्यामध्ये एक प्रोबॅबिलिटी असू शकते की 5च्या 5 वेळेस हेड पडेल किंवा टेल पडेल, किंवा 2दा हेड पडेल किंवा 3दा टेल पडेल. तर याच्यामध्ये पण प्रोबॅबिलिटी आहे की 5 वेळेस पण तुमचं बॅड लक आहे, 5 वेळेस पण टेल पडलं किंवा हेड पडलं किंवा 5 वेळेस तुम्ही हरलात. पण असं नक्कीच होणार नाहीये की ज्यावेळेस तुम्ही हवेमध्ये 25 ते 30 वेळा कॉईन ज्यावेळेस तुम्ही हवेमध्ये फेकताल त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी काय असेल हेड आणि टेल पडण्याची. नक्कीच असं नसणार आहे की 30च्या 30 वेळेस त्याच्यामध्ये टेल पडेल, असं कधीही होणार नाहीये. याच्यामध्ये आपली जिंकण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ही वाढते आहे. त्याच पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये पण तुम्ही ज्यावेळेस फोकस इन्व्हेस्टमेंट करता, म्हणजे 4 ते 5 किंवा 6 ते 7 स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, त्यावेळेस तुम्ही तुमची रिस्क वाढवताय. मार्केटमध्ये तर कुणालाच माहीत नाहीये की कुठला स्टॉक वर जाणार आहे, कुठला स्टॉक खाली येणार आहे. कुणाला माहीत नव्हतं की IICTC 84% एकाच महिन्यामध्ये वाढेल. कुणाला माहीत नव्हतं की ओलेक्ट्रा सारखा शेअर 4 ते 5 महिन्यामध्ये 3-4 पट होईल. कुणाला माहीत नव्हतं की CDSL सारखा शेअर मागच्या 2-3 वर्ष परफॉर्म केलं नाही, पण एकाच वर्षामध्ये लगेच 5 ते 6 पट होईल. हे कुणालाही माहीत नव्हतं. स्टॉक मार्केटचा जर तुम्हाला गेम कळाला ना तर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ आहे ना हा लॉंग टर्ममध्ये प्रॉफिटेबलच राहील. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे 25 ते 30 स्टॉक असले पाहिजेत. तर ह्याच्यापेक्षा जास्त जर डायव्हर्सिफाईड केला तर तुमचे रिटर्न जे आहेत ना ते त्या पद्धतीने बनणार नाही. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो स्टॉक जरी डबल किंवा टिबल जरी झाला ना त्या पद्धतीचं तुम्हाला प्रॉफिट होणार नाही आहे. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बघितली असेल मार्केटमध्ये की आत्ताच्या कंडिशनमध्ये की प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये हे 4 ते 5 स्टॉक आहेत, किंवा कोणाकोणाच्या पोर्टफोलिओमध्ये डायरेक्ट 50-60 स्टॉक. हे दोन्ही इन्व्हेस्टमेंटची स्टाईल एकदम रॉंग आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 25 ते 30 स्टॉक ठेवणं गरजेचं आहे. जर एवढे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक ठेवले आणि याच्यामधले समजा लॉंग टर्मसाठी 25-30 वर्षानंतर 3 ते 4 स्टॉक जरी चालले तर तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये आहे ना तुमचा पोर्टफोलिओ हा कधीही निगेटिव्ह जाणार नाही. तुमचा पोर्टफोलिओ हा प्रॉफिटेबलच राहील लॉंग टर्मसाठी. ही एकदा तुम्हाला थेअरी कळली ना, हा गेम तुम्हाला कळला ना, तर तुम्हाला प्रॉफिट कमवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करताना पोर्टफोलिओ बिल्ड करताना सेक्टर सिलेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्या सेक्टरमध्ये येणाऱ्या कामामध्ये ऑपॉर्च्युनिटी असेल अशा सेक्टरचे काही स्टॉक बाय करायचे. सेकंड महत्त्वाची गोष्ट काय की सेक्टर सिलेक्शन करताना की कुठल्या सेक्टरमध्ये मी किती पैसे टाकतोय. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय की मी ज्यावेळेस पोर्टफोलिओ बिल्ड करतोय की त्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स असले पाहिजेत, ना की त्या पोर्टफोलिओमध्ये 50-60-70 स्टॉक असले पाहिजेत. हे चुकीचं आहे एकदम. त्यामुळे तुम्हाला रिटर्न्स बनणार नाही. तुमचे स्टॉक हा 4 ते 5 नाही 10 पटीने जरी किंवा 10 पटीने जरी डबल झाला किंवा 10x जरी झाला तुमचा स्टॉक तरी तुम्हाला त्या पद्धतीचे रिटर्न मिळणार नाही. आणि तेच जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2 ते 4 स्टॉक असतील किंवा 5 ते 6 स्टॉक असतील ना तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओची रिस्क ही खूप वाढवत आहे. आणि कुणालाही माहीत नसतं की कुठला स्टॉक वर जाणार आहे, कुठलं सेक्टर परफॉर्म करणार आहे, कुठलं सेक्टर खाली येणार आहे. त्यामुळं हा एकदा स्टॉक मार्केट हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही स्टॉक सिलेक्ट केले तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 25 ते 30 स्टॉक्स ठेवले आणि त्या स्टॉकमध्ये तुम्ही जर कंटिन्यूमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय लॉंग टर्मसाठी तर तुमचा पोर्टफोलिओ हा लॉंग टर्ममध्ये कधीही कशाही कंडिशनमध्ये प्रॉफिटेबलच राहील. धन्यवाद. माझं नाव पंकज. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मिस्टर मार्केट. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.